ज्या घरात लहान मूल असेल त्या घरातल्या पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुलांना सर्दी झाली, नाक बंद झालं की अनेकदा आपण घरात असलेलं कोल्ड सिरप स्वतःहूनच देतो. पण आता औषध देण्याआधी त्यावरचं कंपोजिशन नक्की तपासा. कारण केंद्र सरकारनं 4 वर्षाखालील मुलांसाठी काही सर्दीच्या औषधांबाबत महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. ज्या औषधांमध्ये क्लोरफेनिरामाइन मॅलिएट आणि फेनिलेफ्रिन हायड्रोक्लोराइड हे दोन्ही घटक एकत्र आहेत, ती औषधं 4 वर्षाखालील मुलांना देऊ नका. आता अशा औषधांच्या लेबलवर आणि औषधांसोबत दिल्या जाणाऱ्या माहितीपत्रक किंवा प्रिस्क्रिप्शनवर 4 वर्षाखालील मुलांसाठी हे औषध वापरू नये अशी स्पष्ट सूचना देणं बंधनकारक करण्यात आलंय. सरकारच्या म्हणण्यानुसार या दोन्ही घटकांच्या मिश्रणामुळं लहान मुलांना संभाव्य धोका असू शकतो. तसंच त्याऐवजी वापरता येतील असे अधिक सुरक्षित पर्यायही उपलब्ध आहेत. तज्ज्ञ समिती आणि औषध विषयक तांत्रिक सल्लागार मंडळाच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. पण इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. 4 वर्षाखालील मुलांसाठी सगळ्याच कफ सिरपवर बंदी आलेली नाही. हा नियम क्लोरफेनिरामाइन मॅलिएट आणि फेनिलेफ्रिन हायड्रोक्लोराइड हे 2 घटक एकत्र असलेल्या विशिष्ट औषधांबद्दल आहेत. त्यामुळं मुलाला सर्दी झाली किंवा खोकला झाला तर घरात आधीपासूनच पडलेलं औषध अंदाजानं देऊ नका. त्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषध घेताना त्याच्या लेबलवरचं कंपोजिशन आणि कोणत्या वयासाठी औषध आहे याची सूचना नक्की वाचा. कारण लहान मुलाच्या बाबतीत कोल्ड सिरपच तर आहे म्हणून कोणतंही औषध स्वतःहून देणं योग्य नाही. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत गोवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.